कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बाकी आता 7:15 वाजलेले आहेत. ज्ञानेश झोपलेला आहे, पप्पा पण झोपलेले आहेत आणि मी ना पप्पांसाठी आणि ज्ञानेशसाठी चहा करून, पप्पांसाठी दुधाचा चहा, ज्ञानेशसाठी ब्लॅक टी करून ठेवलेला आहे. बाकी दोघंही म्हणजे झोपून उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाली की पप्पा नाश्ता करतात. तर पप्पांच्या जोडीला ज्ञानेश पण नाश्ता करतो. तर सिंपल असं चहा बिस्किट दोघंही खाते. तर मी पप्पांसाठी चहा, दुधाचा चहा केला आहे आणि ज्ञानेशसाठी ब्लॅक टी. ज्ञानेश ब्लॅक टीच पितो. तो दुधाचा चहा, तो दुधाला काय दूध पण नाही पित ना, दुधाचा चहा पण नाही पित. तर तो माहीत नाही, लहानपणापासून ना, जसा तो 1च वर्षाचा होता म्हणजे ना, मी त्याला स्पूनच्या साहाय्याने, आपण कसं लहान मुलांना बॉटल्स असतात मोठे म्हणजे दुधाच्या, त्याच्याने दूध देतो म्हणजे दूध पाजतो. तर ज्ञानेशला ना मी खिमटी वगैरे द्यायची. 1 वर्षापर्यंत मी त्याला खिमटी दिली दूध. पण 1 वर्षानंतर त्याला मी ना हळूहळू डाळ भात म्हणजे मऊ अशी डाळ भात चारायची वगैरे. जिथून मी त्याला डाळ भात चारायला सुरुवात केली ना, तिथून त्याने दूधच पिणं सोडून दिलं आहे. म्हणजे बॉटल्सचं दूध नव्हताच पीत, खिमटी पण खाणं सोडून दिलं त्याने. म्हणजे तो फक्त डाळ भात, आपलं जे पातळ डाळ करून डाळीचं पाणी प्यायचा तो, असं. आणि इवन प्रॉपर जेवण असं म्हणजे चपाती, अशा आधी चपाती वगैरे छान. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना, त्याला मी कधी कधी दुधामध्ये ना बिस्किट बुडवून द्यायची. तर तो बिस्किट खायचा, पण तो दूध प्यायचा ना खूप कंटाळा करायचा, उलटी वगैरे करायचा. मग मी त्याला दूध देणंच सोडून दिलं. पण आता तो ब्लॅक टी पितो, त्याला ब्लॅक टी आवडतो. तर नंतर मग मी ठरवलं की बाबा हा दूध नाही पित, तर मग आपण याला ब्लॅक टी देऊन बघावं. मग मी त्याला ब्लॅक टीमध्ये मग त्याला हे बिस्किट बुडून वगैरे द्यायचे, तो खायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ते दोघंही जेव्हा उठतील आरामात, तेव्हा आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाल्यानंतर ते दोघंही नाश्ता करते. तर आता मी सध्या ब्लॅक टी घेते मी सुद्धा आता. आणि आज शुक्रवार आहे, माझी बैठक आहे. तर मी आता चहा घेते आणि निघते. तर आपण डायरेक्ट 11 वाजता भेटूया. तर मी आता बैठक घेऊन आलेली आहे आणि आता 11:15 वाजलेत. तर आल्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले. तर आल्याबरोबर मी कॉफी ठेवले, कारण पप्पांना कॉफी प्यायची. तर इथे मी कॉफी ठेवले आणि इथे मी 2 वेलदोडे घेतले होते, तर ते मी यामध्ये ॲड करते. तर आहे ना, तुम्हाला जर कधी कॉफी करायची असेल आणि खूप छान अशी म्हणजे तुमच्या गळ्याला असं वाटत असेल की असं छान मस्त असं शेक मिळावा, तर तुम्ही यामध्ये ना छान मस्त ना वेलदोडे असतात ना, ते टेचून टाका किंवा त्याची पोडसुद्धा टाकू शकतात. छान मस्त असं ना कॉफीला फ्लेवर येतो आणि कॉफी खूप छान लागते. तर मी यामध्ये 2 वेलदोडे ॲड केलेत. आणि थोडी भूक लागली, छोटीशी म्हणजे थोडीफार भूक लागतेच आपल्याला. तर तुम्ही बघू शकता, ते मी इथे गोड भालुशाही केली होती, तर ती घेते. तर खूप दिवस झाले खाल्लंच नव्हतं, त्याशी मी फक्त एकच टेस्ट केली, तिथून खाल्लंच नाही. तर आता भूक लागले, तर आम्ही सिंपल सगळेजणं याचा नाश्ता करू. त्यानंतर यामध्ये लाडू आहे, आपलं खजूरचे लाडू आहेत. त्यादिवशी दत्त जयंती होती, दत्त जयंतीच्या दिवशी मी हे लाडू केले होते, पण मी आणि आम्ही दोघांनी नाही खाल्लं, कारण जेवल्यानंतर जेवढं पोट भरतं त्यानंतर हे वरचं खाणं होतच नाही. तर आता नाश्त्याला आम्ही हे लाडू खातो. ज्ञानेश काय लाडू नाही खाणार आहे, ज्ञानेश फक्त हे खाणार आहे. बाकी मी आणि पप्पा एक लाडू खाऊ. आणि लाडू आणि हे खाल्ल्यानंतर आम्ही कॉफी घेऊ, म्हणजे कॉफी पिऊ. तर या तुम्हीसुद्धा असा एकदम छोटासा आणि स्वीट आणि गोड नाश्ता करायला. तर माझं नाश्ता करून मी थोडं आराम केला आणि मला कालचा व्हिडिओ एडिट करायचा होता, तर मी एडिट केला आणि त्यानंतर लगेच जेवणाला सुरुवात केली. तर जेवण असं प्रॉपर जेवण नाही केलं आहे, तर संध्याकाळी बघू काय जेवण करायचं. पण आता तर मी कांदा पोहे केलेत. तर ही कालची उसळ आहे, ती गरम केले. त्यानंतर कालचा थोडासा राईस आणि ही उसळ. तर पोळ्यांबरोबर आम्ही थोडी उसळ खाऊ. आणि त्यानंतर हा डेसिकेटेड कोकोनट आहे आणि ही कोथिंबीर. पण पप्पांना वरतून थोडंसं सुकं खोबरं लागतं. आणि
इथे मी अशा प्रकारे कांदा पोहे केलेत. तर पप्पांना थोडे तिखट कांदा पोहे हवे होते, मग यामध्ये थोडे मी लाल तिखट ॲड केले, त्यामुळे हे कांदा पोहे ना थोडे लाल कलरचे वाटत आहेत. तर आम्ही पटापट जेवून घेतो आता. तर गुड इव्हिनिंग गाईज. तर आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. बाकी माझी दिवाबत्ती वगैरे झालेली आहे, सगळं आवरलेलं आहे. तर मी आता ना थोडी बाहेर चाललेली आहे. बाहेर म्हणजे असं की उद्या पप्पा जाणार आहेत बदलापूरला. तर सिम्पल असं मी ना आई पप्पांसाठी दोघांसाठी पण गाजरचा हलवा करून देईल, कारण माझ्या हातचा गाजरचा हलवा आई पप्पांना दोघांनाही खूप आवडतो. तर सो या सगळ्या गोष्टीत. तर येताना मला गाजर आणायचे आहे, दूध आणायचं आहे आणि माझं थोडं सामान संपलेलं आहे घरातलंच. तर अगदी म्हणजे जास्त नाही, थोडं फारच. तर ते पण आणायचं. तर मी डीमार्टला जाणार आहे. डीमार्टमधूनच दूध वगैरे घेईल तिथूनच सगळं. आणि डीमार्टमध्ये पनीर पिझ्झा पिझ्झा खूप म्हणजे सिम्पल असा पिझ्झा 90 रुपीजला मिळतो आणि पनीर पिझ्झा हा 150ला मिळतो. तर खूप रिजनेबल याच्यामध्ये. पण आम्ही पिझ्झा बनवतो, मध्याचे पिझ्झा करतो, मध्याचे टाकतो तिडी आणि आता लागलं ते पण टाकताय लीला आता काय. अच्छा ओके बस हां. तर म्हणजे खूप रिजनेबल याच्यामध्ये. पण आम्ही साधाच पिझ्झा खातो म्हणजे. आणि कॉर्न पिझ्झासुद्धा 90 रुपीजमध्ये मिळतो, खूप छान मस्त. कॉर्न पण असतात त्याच्यात. तर आम्ही सिम्पल असं पिझ्झाच घेऊ आणि मग घरी येऊ. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही निघतो. पापा कुठे बोला. अरे पण आता कुठे व्हिडिओ एंड करायचा आपल्याला? हां तू विसरलास का रे? हां बाय. सर गुड इव्हिनिंग बोलायचं तर गुड नाईट बोलून व्हिडिओला एंड करतो का? चल बस आता बाय बाय कर दादाला. दादाला बाय कर. खामोशी में हो फिकर मेरा, रुख तेरा जिधर का हो उधर मेरा, तेरी बाहों तलक ही है ये सफर मेरा। ओ माही 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 ओ माही, मेरी वफा पे हुआ तेरा। ओ माही माही वे ओ माही 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 ओ माही, तो मैं कयामत तक हुआ तेरा, तो मैं कयामत तक हुआ तेरा। बातों को बहने दो, बाहों में रहने दो, है सुकून इनमें। रस्ते वो बेगाने, झूठे वो अफसाने, तू न हो जिनमें। ओ थोड़ी उम्र है, प्यार ज्यादा मेरा, कैसे बता ये सारा तेरा होगा। मैंने मुझे है तुझको सौंपना,
पनाहों पे, आहों पे, बाहों पे, साहों सलाहों पे, मेरे इश्क पे हक हुआ तेरा। ओ माही माही रे, ओ माही, 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 लो मैं कयामत तक हुआ तेरा। ओ माही माही रे, ओ माही, 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 मेरी वफा पे हक हुआ तेरा। लो मैं कयामत तक हुआ तेरा। लो मैं कयामत तक हुआ तेरा। लो मैं कयामत तक हुआ तेरा। मेरे इश्क पे हक हुआ तेरा। लो मैं कयामत तक हुआ तेरा। माही माही रे, ओ माही रे। तर मी ही सारी ग्रोसरी घेतलेली आहे. यातले काही सामान आहे तो पप्पांचं सामान आहे, पप्पांना घेऊन जायचं आहे. तर ही जी भुजिया शेव आहे ही पप्पा घेऊन जाणार आहेत. आणि तुम्ही ते बघू शकता इथे मी वेपर्स कधीच आणत नाही वगैरे, पण ज्ञानेशला हे आवडतात. खूप दिवसांनंतर तो त्याने हे वेपर्सचा पुडा घेतलेला आहे. तर हे जे आहे तर क्रीम ऑनियन असे हे वेपर्स, क्रीम ऑनियन फ्लेवरमध्ये हे वेपर्स आहेत. 78 प्राईज आहे, पण डीमार्टमध्ये मला 50 रुपीजमध्ये हा पुडा मिळालेला आहे. सिम्पल आहे. तर हे सगळी अशी ग्रोसरी आहे. आणि यावेळेस नेहमी मी रिन साबण वापरते, पण यावेळेस मी कपडे धुण्यासाठी थोडा वेगळा साबण घ्यावा असं मला वाटलं, म्हणून मी व्हील साबण घेतलेला आहे. आणि कसं आहे ना, इथे घरामध्ये ना मच्छर पण एवढे चावतात म्हणजे थोडेफार मच्छर आहेत घरामध्ये. तर खरं म्हणजे ना, मी आता विंडो ओपन ठेवते ना, तर रात्रीसुद्धा खरं म्हणजे 7 नंतर मी आधी विंडो क्लोज करायची, पण आता ओपन ठेवते. मग काय होतं म्हणजे संध्याकाळी 7 नंतर विंडो ओपन ठेवल्या ना की मग ते मच्छर येतातच येतात. तर त्यासाठी मी गुड नाईट घेतलं आहे. तर अशा प्रकारे ही ग्रोसरी आहे. तर गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. खरं म्हणजे काल रात्री आम्ही पिझ्झा खाल्ल्यानंतर लगेचच झोपून गेलो आम्ही. कारण कसं आहे ना, आम्ही चालत गेलो होतो. येताना आम्ही रिक्षाने आलो, पण जाताना चालत गेलो होतो. आणि आपण जेव्हाही डीमार्टमध्ये जातो तेव्हा असं थोडं की बाबा वस्तू घेतल्या निघालो असं नाही. आपण पूर्ण डीमार्ट फिरतो आणि मग आपल्याला ज्या वस्तू आवडतात त्या आपण घेतो आणि मग बिलिंग वगैरे करून मग निघतो असं असतं. त्यामुळे चालून साहजिकच पाय दुखतात आणि या सगळ्या गोष्टी होत्या. आणि ते जेव्हा आपण डीमार्टच्या बाहेर आल्यानंतर मग मी पिझ्झासाठी ऑर्डर दिली होती, त्यासाठी पण साहजिकच थोडा उशीर लागतो, वेळ लागतो. तर आम्ही तिथे उभे होतो, तर त्यामुळे पाय थोडे हलके असे दुखत होते. तर मग आल्यानंतर पटापट पिझ्झा खाल्ला आणि लगेचच झोपून गेलो. तर मला तुम्हाला काही डीमार्टमध्ये जे शॉपिंग करायचे होते मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला ग्रोसरी तर दाखवली, आता मी तुम्हाला कपडे दाखवते. तर आणि मी काही ना छोटे असे डबे घेतलेले आहेत प्लॅस्टिकचे. तर काय माहिती आहे का, आईकडे ना म्हणजे आई तूप करते, तर तुपासाठी आईला डबे हवेत. तर खूप सारे असे डबे होते जे आईकडे होते तुपासाठी, डबे सगळे भरलेत. तर आता आईला तूप स्टोअर करण्यासाठी डबेच नाही आहेत. तर करायचं मला असं त्याविषयी आई बोलता बोलली वगैरे. तर इथे मी हे असे डबे घेतलेले आहेत. तर हा जो डबा आहे
तर यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की 1 नेट, असं म्हणजे 1 किलो किंवा यामध्ये असं 1 नेट म्हणजे किती आहे मला अंदाज मला नाही सांगता येणार. पण मी एवढं सांगेल की हा अर्धा किलोचा डबा आहे. यामध्ये अर्धा किलो तूप आरामात मावू शकतो. आणि अजून एक गोष्ट सांगते की ना, आपण जेव्हा यामध्ये तूप हे करतो, ट्रान्सफर करतो ना, तेव्हा फक्त एवढं तर तूप आहे ना, तो फक्त कोमट करायचा आणि कोमट केल्यानंतरच किंवा थंड झाल्यानंतरच यामध्ये तो तूप ॲड करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की हे जे असे छोटे डबे असतात ना, हे फ्रीजमध्ये तुम्ही आरामात तुम्ही स्टोअर करू शकतात आणि आरामात फ्रीजमध्ये हे म्हणजे हे डबे आरामात राहू शकतात. तर मी हेच डबे घेतलेत आईसाठी. खूप छान आहे, खूप स्ट्रॉंग आहेत. जे म्हणजे इथे नाव देतात आणि प्लॅस्टिक असं दिलेलं आहे, पण जे टप्परवेअरचे डबे असतात ना, पूर्ण त्या टाईपमध्ये हा डबा आहे. तर असे मी 4 डबे घेतलेले आहेत. आणि हा एक जो डबा आहे ना, मला 39ला हा एक डबा पडलेला आहे. खूप रिजनेबल प्राईसमध्ये हा डबा मला पडलेला आहे. तर मी असे हे 2 कलरचे डबे घेतलेत. हा मी स्काय ब्लू कलरचा डबा घेतलेला आहे, 2 डबे. आणि हे जे 2 डबे आहेत हे पिंक कलरचे 2 डबे घेतलेले आहेत. इवन तुपासाठीच नाही, इवन काही आपण फ्रीजमध्ये शेंगदाण्याचा कूट केला किंवा खोबऱ्याचा किस वगैरे केला, तर ते सुद्धा आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू ठेवू शकतो. तर आईकडे खूप जुने डबे आहेत. आणि काय झालं माहिती आहे का, ते जुने डबे असतात ना, ते पण सुद्धा प्लॅस्टिकचे आहेत. त्याचे जे झाकणं आहेत ना, त्यांना असे तडा गेलात आणि ते खराब झालेत. तर विचार केला की आईसाठी 4 डबे घ्यावेत, म्हणून मी आईसाठी 4 डबे घेतलेत. आणि मी डीमार्टमधून ना ही घासणी घेतलेली आहे. ही तारेची घासणी आहे. म्हणजे फर्स्ट टाईम बघितलं मी अशी. त्याच्या आधी बघितली होती, अशी एकदम छोटी असते ती आणि अशी गोल 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 असते ती. तर ही खूप छान आहे. ही गोलच आहे पण छान मस्त अशी ही पसरट आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. मी हे ओपन केलं आहे. सही मला खूप आवडली. म्हणजे असं आहे ना की तिथे दुसरी घासणी असते, छोटी असते ना खूप. हे बघा, खूप छोटी, म्हणजे ती एवढीशीच असते. मग ती आपल्याशी दाबावी लागते किंवा ती अशी करून घासावी लागते. तर तुम्ही बघू शकतात, छान मस्त आहे. आपण हाताला घेऊन अशी पूर्ण घासू शकतो यामध्ये. म्हणजे आपल्याला खरं म्हणजे ही जी तारेची घासणी आहे, शक्यतो कढई आणि तवाच घासायला लागते. बाकी स्टीलची भांडी आपण नॉर्मल घासणी पण घासू शकतो. पण छान वाटते, मला आवडली ही घासणी. तर असं तर एका याच्यामध्ये तुम्हाला 3 मिळतील. आणि सुद्धा ही मला 35मध्ये, म्हणजे हा पूर्ण जे आहे तर पूर्ण म्हणजे हा पूर्ण जो पुडा आहे किंवा हा जो बंच आहे तो पूर्ण 35मध्ये तुम्हाला 3 तारेच्या घासण्या मिळतात. खूप छान आहे खरं म्हणजे. मला ही घासणी आवडली, खूप छान आहे, मस्त आहे. कुठलीही भांडी आपल्याला घासायला खूप इझी पडेल. तर मी ही माझ्यासाठी आणलेली आहे आणि ही आईसाठी. आईला सुद्धा लागतात म्हणून मी आईसाठी आणले. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्ञानेशकडे टी शर्ट आहेत, पण त्याच्यावरती ना फुल पॅन्टच नाही. तर आता मध्यंतरी मी ज्ञानेशला शॉर्ट पॅन्ट घालायची वगैरे, तर त्यावर त्याचे शर्ट वगैरे आहेत. आणि आजूबाजू मी त्याला शॉर्ट पॅन्ट आणि शॉर्ट टी शर्ट पण घालते. पण कसं आहे ना, त्याचे हाईट वाढले ना, त्यामुळे त्याचे जे लहानपणी त्याचे ड्रेस आहे ते त्याला ना असं उठून दिसत नाही किंवा त्याचे जे पाय आहेत ना ते पूर्ण असे मोकळे मोकळे वाटतात. तरी पण मी अधूनमधून त्याला ते ड्रेस घालत असते. पण आता असं वाटतं की तो कसं ना क्लासला वगैरे जातो, तर त्याच्यासाठी फुल पॅन्ट पाहिजे. किंवा आपण साहजिकच इथे खाली मार्केटला गेलो असं आहे, तर यासाठी मला त्याला थोड्या मोठ्या पॅन्ट घ्यायच्या होत्या. तर ज्ञानेशचा एक मॅरेथॉनचा टी शर्ट आहे, तर तो सुद्धा असाच पडून आहे. त्यानंतर आता तो घालायचा कशावरती, कारण त्याची पॅन्ट नाही आहे वगैरे. तर मी काय करायची, दुसऱ्या टी शर्टच्या पॅन्ट त्या मॅरेथॉनच्या टी शर्टवरती त्याला द्यायची घालायला. पण ते कलर कॉम्बिनेशन हे नव्हतं होत. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि असे त्याचे कुठे म्हणजे 2-3 असे टी शर्ट आहेत त्याचे की त्याच्यावरती त्याला पॅन्ट्स नाही आहे. आणि मी आता एक ऑनलाईन शर्ट मागवला आहे. त्याला
ह्याच्यासाठी रिपब्लिक डेसाठी, कारण रिपब्लिक डे त्याच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं. एवढंच आहे की एक दिवस अगोदर साजरा होतो आणि तोही फ्रायडेलाच होतो. कारण कसं माहिती का, फ्रायडेला त्याच्या स्कूलमध्ये फ्रायडेच्या दिवशी सगळे जे काय फेस्टिवल असते, समजा काही पुढे 2-3 दिवसामध्ये समजा रिपब्लिक डे येणार असेल, तर ते फ्रायडेला त्याच्या अगोदर जो फ्रायडे येतो त्या फ्रायडेला ते सेलिब्रेशन करतात स्कूलमध्ये. कारण लहान मुलं आहेत, लहान मुलांना तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी रिपब्लिक डे दिवशी कुठे घेऊन जाऊ शकतात असेल, तर ते त्या दिवशी त्यांना सुट्टी असते. पण हां, फ्रायडेच्या दिवशी ते सेलिब्रेशन करून घेतात. तो एक दिवसच आहे त्यांच्यासाठी, तो फेस्टिवल डे आहे. तर त्यासाठी गेल्या वर्षी पण त्यांना सांगितलं होतं की म्हणजे असं ब्लू पॅन्ट किंवा व्हाईट शर्ट असं सांगतं. तर यावेळेस पण मी ज्ञानेशला ऑनलाईन मी त्याच्यासाठी हे मागवलं आहे, टी शर्ट मागवलं आहे रिपब्लिक डेसाठी. गेल्या वर्षीसुद्धा मागवलं होतं, पण गेल्या वर्षी ना मी ज्ञानेशला इंडिपेंडन्सच्या दिवशी त्याच्या अगोदर मी त्याला एक टी शर्ट मागवला होता. तर त्याच्यामध्ये मी इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे गेल्या वर्षीचं सेलिब्रेशन केलं, प्लस यावर्षीसुद्धा जो 15 ऑगस्ट होता म्हणजे इंडिपेंडन्स डे होता. तर त्यावेळेस त्याने सिम्पल असं त्याच्याकडे गेल्या वर्षी जो मी ज्ञानेशला इंडिपेंडन्स डेसाठी जो टी शर्ट घेतला होता तोच मी त्याला वेअर केला होता. बाकी मी तर नवीन टी शर्ट नव्हता घेतला त्याला. पण कसं ना, पुढच्या वर्षीपासून त्याच्या स्कूलमध्ये नॉर्मल स्कूलचं युनिफॉर्म असेल आणि पुढच्या वर्षीपासून त्याच्या स्कूलमध्ये कुठलेच डे सेलिब्रेशन नाही होणार. म्हणजे दिवाळी नाही, गणपती नाही, त्यानंतर गोपाळकाला असतो, श्रीकृष्ण जयंती, काही सेलिब्रेशन होणार नाही आहे. कारण हे कसं माहिती आहे का, प्ले नर्सरी, ज्युनियर, सिनियर या तिन्ही डिव्हिजनमध्ये फक्त हे सगळे ते सण सेलिब्रेशन करतात व छान मस्त एन्जॉयमेंट असते. पण आणि जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला जाईल ना, तेव्हा हे सगळे डे अजिबात सेलिब्रेशन होत नाही. हां, एवढंच आहे, गॅदरिंग होते, स्पोर्ट्स होतात आणि इंडिपेंडन्स डे किंवा रिपब्लिक डे स्कूलमध्ये सेलिब्रेशन करतात. पण त्यासाठी त्यांना फक्त स्कूलचा युनिफॉर्मच सांगतात असं आहे. तर पुढच्या वर्षीपासून हे सगळे डे अजिबात सेलिब्रेशन नसतील. म्हणजे जसं की क्रिसमस त्यांच्या स्कूलमध्ये त्यांनी साजरा केला लहान मुलांबरोबर, त्यानंतर हॅलोवीन, त्यानंतर असे जे छोटे छोटे सण आहेत ना, ते म्हणजे सण तर मोठेच असतात. तर त्यांच्या स्कूलमध्ये असे ते सण छान मस्त असे सेलिब्रेशन करतात वगैरे आणि नवीन ड्रेस त्यांना घालायला वगैरे सांगतात. पण पुढच्या वर्षी वगैरे असं काही नसेल, म्हणून मी विचार केला की यावर्षी ज्ञानेशला रिपब्लिक डेसाठी त्याला एक टी शर्ट मागवावा. तर त्या टी शर्टवरती पण पॅन्ट नव्हती वगैरे, तर त्यासाठी मी ज्ञानेशला डीमार्टमधून मी 2 पॅन्ट्स आणलेल्या आहे. म्हणजे घरी डेली वेअरमध्ये तो घालू शकतो किंवा कधी मार्केटला चाललो आहे तर त्यासाठी सुद्धा. तर हे बघू शकतात, अशा मी त्याला 2 पॅन्ट आणलेल्या आहेत, हे बघा. तर ही जे पॅन्ट आहे हे अशा प्रकारे ही पॅन्ट आहे त्याची. आणि मी हा कलर अशासाठी आणला कारण माझ्याकडे अशा कलरचे टी शर्ट नाही. पण हां, याच्यावरती अपोजिट कलर, रेड कलर, ब्लू कलर, व्हाईट कलर, कुठल्याही कलरचा टी शर्ट घालू शकतो. फक्त ब्ल्यू कलरचा टी शर्ट सोडून बाकी कुठल्याही कलरचा टी शर्ट यावरती आरामात मॅचिंग होऊ शकतो. त्यानंतर मी ही एक दुसरी पॅन्ट आणलेली आहे. आणि ना, माझ्या आणि ज्ञानेचे जे डेली वेअरचे जे कपडे असतात ते मी डीमार्टमधूनच घेते. खूप स्वस्त आणि रिजनेबलमध्ये मिळतात, हे बघा. तर मी ही जे पॅन्ट आहे तर ही पॅन्टसुद्धा मी ब्लू कलरची आणलेली आहे. एवढंच आहे, फक्त डार्क आणि फिक्कट थोडा कलर आहे. तर याच्यावरती सुद्धा कुठलाही म्हणजे रेड, येल्लो, ब्लू सोडून बाकी कुठलाही टी शर्ट यावरती आरामात मॅचिंग होऊ शकतो आणि तो याच्यावर टी शर्ट घालू शकतो. तर यासाठी मी या 2 ज्ञानेशसाठी पॅन्ट आणलेल्या आहेत. त्यानंतर माझे पण ना टी शर्ट आहेत. तर मी जे टी शर्ट ना जीन्सवरती घालते वगैरे, तर आणि नंतर मग घरी आले की जीन्स काढते आणि त्यावरती मी दुसऱ्या टी शर्टवरच्या पॅन्ट्स घालते. तर ते मला ते नंतर ते कधी मला माहिती ना, आपण आपल्या कशी ना पर जोडी असते असं असतं. तर ते कधी थोडं हे होऊन जातं असं. तर त्यासाठी मी हे आणलेलं आहे, पॅन्ट आणलेली आहे.
जो खालचा भाग आहे ना तो असा आहे, हे बघा असं, म्हणजे हे पायाखाली अजिबात येणार नाही. हे बघा हे असं आहे आणि ही पॅन्ट आहे, अशी ही पॅन्ट आहे. आणि हे बघा ती असे म्हणून. आणि याच्यामध्ये कलर पण खूप होते, तर मी हाच कलर घेतला कारण माझ्याकडे ब्लू कलरचा टी शर्ट आहे आणि तिथे मला ब्लू कलरची पॅन्ट पण खूप आवडली होती. पण परत विचार केला की नको, ही जी पॅन्ट आहे या पॅन्टवरती कुठलाही म्हणजे रेड, येलो, पिंक, ब्लू, त्यानंतर येलो, कुठल्याही कलरचे या पॅन्टवरती टी शर्ट आरामात मॅचिंग होतील. तर त्यासाठी मी ही एक पॅन्ट आणलेली आहे. म्हणजे जे काही टी शर्ट असतात तर त्यावरती ही माझ्याकडे एक ब्लू टी शर्ट आहे, 2 टी शर्ट आहेत, तर त्या 2 टी शर्टवरती ही पॅन्ट आरामात मॅचिंग होईल, म्हणजे मी अदलबदलून घालत जाईल. तर त्यासाठी मी एक पॅन्ट आणलेली आहे. खूप दिवस माझं चाललं होतं की ज्ञानेसाठी मला 2 फुल पॅन्ट आणायच्या होत्या आणि त्या टी शर्टवरती मला एक पॅन्ट आणायची होती वगैरे, जाईल पण मी कंटाळा करायचे. पण आज पप्पांना पण थोडं सामान घ्यायचं होतं, म्हणजे चला पप्पांजवळला आपण जाऊन येऊया. आणि मला पण जे घरामध्ये मला जे सामान होतं, म्हणजे जी ग्रोसरी होती ती आणली. आणि बाकी हे, आणि बाकी हा एक रुमाल आहे. तर तर पप्पांनी हा एक रुमाल घेतलेला आहे. खरं म्हणजे ते हे बघा, तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, ते जेवतात ना, जेवल्यानंतर त्यांना हात पुसण्यासाठी, म्हणजे आपण हात धुतो हँडवॉशने वगैरे, तर हात पुसण्यासाठी त्याने हे एक रुमाल घेतलेला आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता कसं आहे ना, आता जी मकर संक्रांत संपली, तर मकर संक्रांतीनंतर हळूहळू थंडी कमी होते. तर असं असतं. तर आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, तर तुम्हाला माहितीच आहे की मार्च महिना म्हणजे फेब्रुवारीनंतर उन्हाळा येतो, म्हणजे थंडी संपते आणि उन्हाळा सुरू होतो. तर त्यासाठी पप्पांनी हा एक हा शर्ट घेतलेला आहे. हां, तर पप्पा नेहमी जेव्हा गावाला जातात वगैरे, तर तिथे घरामध्ये त्यांना डेली वेअरसाठी त्यांना हा शर्ट हवा होता. तर पप्पांकडे टी शर्ट खूप आहेत, पण ते बोलले की नाही मला शर्ट हवा आहे. तर असा पप्पाने हा शर्ट घेतलेला आहे. असा हा शर्ट आहे. पप्पांना हाच कलर आवडला. खरं म्हणजे मी पप्पांसाठी थोडा वेगळा कलर काढला होता, तर पप्पा बोलले की नाही मला हाच कलर हवा आहे. आणि गावाकडे कसं असतं माहिती आहे का, म्हणजे भले काही असू द्या, पण असे लोकं सगळी जी माणसं वगैरे बाहेर फिरतात वगैरे, त्यामुळे ना ते असे व्हाईट किंवा असे पिंक वगैरे असे शर्ट अजिबात घालत नाही. तर सेम अशा कलरचे अशा कलरचे जे हे असतात कपडे असतात तेच घालतात. तर ते पप्पा बोलले की मला म्हणजे तिकडे गावाचं घर आहे, तिथे घरामध्ये मला डेली वेअरसाठी मला हा शर्ट हवा आहे वगैरे. एवढंच एक कुठले डाग वगैरे जे पडले, मातीचे डाग वगैरे जरी पडले तरी ते याला लागत नाही वगैरे. आणि कसं आहे ना, गावाला शेती वगैरे असते तर साहजिकच आहे. आणि कसं आहे ना, गावाला तिथे घर आहे, घराच्या बाजूबाजूला खूप झाडं वगैरे आहेत. तर पप्पा रोज जात नाही, पप्पा 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा जातात. तर साहजिकच तिथे एवढी सगळी झाडं वाढलेली असतात, तर ती कट वगैरे करावी लागतात. किंवा पप्पा काय कुठल्यातरी एका माणसाला, म्हणजे कुठल्यातरी मजूरकर बोलतात, गावाला मजूरकर बोलतात, तर एका मजूरकराला घेऊन ते तिथली झाडं वगैरे कट करून घेतात. तर साहजिकच आहे ती सगळी कामं करताना वगैरे असे टी शर्ट वगैरे लागतात, म्हणजे शर्ट असे लागतात. आणि मातीचे तरी डाग लागले तर ते दिसून येत नाही, म्हणून पप्पांनी हा शर्ट घेतला त्यांच्यासाठी. सो एवढी ही सगळी शॉपिंग होती. असं आहे. आणि खूप आधीपासून मला जायचं छोटं डीमार्टमध्ये. मला एक पॅन्ट घ्यायची होती, ज्ञानेशला 2 छोट्या फुल पॅन्ट घ्यायच्या होत्या आणि थोडी मला ही ग्रोसरी घ्यायची होती. तर त्यासाठी तर पप्पा सहज बोलले की मला कॉटनचा शर्ट घ्यायचा आहे, की जेणेकरून मी उन्हाळ्यामध्ये घालू शकतो असं. तर त्यांनी तो शर्ट घेतला आहे, असं आहे. तर म्हणून गेलो होतो वगैरे. पण अजून एक गोष्ट सांगेल की भले आपण ग्रोसरीमध्ये मला फक्त साबण आणि साखरच घ्यायची होती, बाकी काहीच घ्यायचं नव्हतं.
हां, मला ही फक्त घासणी आवडली म्हणून मी घासणी घेतली. पण कसं आहे ना, डीमार्टमध्ये गेलो ना आपण की आपण असं बोलतो. हां, माझं हे ठरलंच होतं की मला एक पॅन्ट घ्यायचे, ज्ञानेशला 2 शॉर्ट पॅन्ट घ्यायचे आहेत. हां, बाकी ग्रोसरीमध्ये साखर घ्यायची होती आणि बाकी ते साबण वगैरे, कोलगेट वगैरे जे संपलं होतं तेच वगैरे. पण कधी-कधी काय होतं माहिती आहे का, आपण म्हणजे आपल्या वस्तू समजा आपण 2 किंवा 5 वस्तूंसाठी आपण डीमार्टमध्ये जातो. पण येताना आपण खूप साऱ्या वस्तू आणतो ना, हे होतंच होतं. आणि नंतर घरी आल्यानंतर जेव्हा बिल होतं, जेव्हा बिल जास्त झालं की आपल्या खिशाला असा तडाखा बसतो ना, बापरे एवढं बिल, असं तडाखा बसतो. आणि मग घरी आल्यानंतर विचार करतो की बाबा बस झालं बाबा, आता याच्यापुढे डीमार्टमध्ये जायचं नाही. माझं सेम असंच होतं. काल आली घरी आणि आता बस झालं बापरे, डीमार्टमध्ये अजिबात जायचं नाही. इथे होलसेलचं दुकान आहे, तिथूनच जायचं, तिथूनच आणायचं वगैरे, असं नेहमी माझ्या बाबतीत होतं वगैरे. आणि खरं सांगते, मी डीमार्टला जवळजवळ 1 महिना झालाच, 1-1.5 महिना झालाच की मी गेलीच नाही. आणि मी जाणं टाळते, यासाठीच जाणं टाळते. खरं म्हणजे आपण 5-6 गोष्टींसाठी जातो, पण येताना खूप साऱ्या वस्तू घेऊन देतो. हे माझ्या बाबतीत खूप वेळा होतं. शक्यतो म्हणून मी त्यासाठी ना महिना 2-2, 3-3 महिने डीमार्टमध्ये जातच नाही, यासाठीच नाही जात. पण कधी-कधी नाईलाज असतो की या डीमार्टमध्ये काही गोष्टी खूप स्वस्त मिळतात, त्यासाठी आपण जातोच, असं होतं ते. तर गाईज, सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या.